पालकसाठीची खास रेसिपी आहे. एकदम झटपट होणारी आणि टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता आणि तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल. तर त्यासाठी मी इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी रवा घेतला आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी दही ॲड केलं आहे आणि पालक स्वच्छ धुवून बारीक कट करून ॲड केला आहे. नंतर कोथिंबीर आणि आवडीनुसार हिरवी मिरची ॲड केली आहे. तुम्ही जाड किंवा बारीक दोन्हीपैकी कुठलाही रवा घेऊ शकता, कारण की आपण वाटणारच आहोत. आणि त्यानंतर मग थोडंसं पाणी ॲड करून हे सगळं व्यवस्थितपणे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे आणि हे बॅटर पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये कन्सिस्टन्सीनुसार थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि एक अर्धा तास बॅटर रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. आणि जेव्हा डोसे करायचे आहेत तेव्हा त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडासा खायचा सोडा ॲड करायचा आहे आणि एक 5 मिनटं बॅटर तसंच ठेवून द्यायचं आहे. आणि नंतर डोस्याचा तवा गरम करून आपण नॉर्मली डोसे जसे बनवतो तर तसे डोसे बनवून घ्यायचे आहेत. तर ह्याचे एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि हेल्दी डोसे तयार होतात आणि चव पण एकदम टेस्टी होते, खूप छान लागतात. तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. आणि जर तुमची मुलं ही पालक खायला नको म्हणत असतील तर त्यांना ही रेसिपी करून देऊन ट्राय करू शकता. तर त्यांनाही ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि मुलं परत परत करायला सांगतील. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.